आणि मला वाटतं की पुन्हा एकदा आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेलं आहे. आज सुद्धा आता फॉर्म भरायच्या दिवशी अण्णांचे इतके फोन आले की फॉर्म भरायला आम्हाला माहित पण नव्हते की कोण उमेदवार फायनल केलाय. आम्हाला जायला लावलं पण आम्ही आमच्यापैकी कुणीच पोहोचू शकलं नाही तिथं. उलट आता मला असं वाटतं की ते बरं झालं आम्ही पोहोचलो नाही आणि त्यांच्या पापाचे धनी आम्ही झालो. 100% ही भाऊबंदकी आहे. मी त्याला भाऊबंदकी म्हणेन. यांनी मला वाटतं की महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाला जर भाऊबंदकी करायची असेल तर त्यांनी त्यांची खुशाल करत बसावी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्हाला त्यांनी आता गृहीत धरू नये, कारण हे दुसऱ्यांदा झाले. स्पष्ट प्रश्न आहे तात्या, तुमचा विश्वासघात झालाय का? 100% हा महाविकास आघाडीचा विश्वासघात आहे आणि तो दुसऱ्यांदा झालाय. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी काल सुद्धा स्टेटमेंट करताना सांगितलं की हेच अंकुश अण्णा काकडे होते जे शेवटपर्यंत आमच्या सोबत बसले होते, बोलत होते पालिकेला. आणि 2 दिवस अगोदर ज्या दिवशी सगळ्या गोष्टी फायनल झाल्या, सीट्स फायनल झाले, आणि त्या दिवशी अचानकपणे अण्णांचं डोकं दुखायला लागलं आणि अण्णांनी फोन बंद करून टाकले. आज सुद्धा आता फॉर्म भरायच्या दिवशी अण्णांचे इतके फोन आले की फॉर्म भरायला आम्हाला माहित पण नव्हते की कोण उमेदवार फायनल केलाय. मग मी मुंबईला विचारल्यानंतर आम्हाला म्हणजे ठीक आहे, उमेदवार कोणी माहित नाही पण पुण्यामध्ये ते लढणारे, तुम्ही जा. आम्ही पोहोचू शकलो नाही. आम्हाला जायला लावलं पण आम्ही आमच्यापैकी कुणीच पोहोचू शकलं नाही तिथं. उलट आता मला असं वाटतं की ते बरं झालं आम्ही पोहोचलो नाही आणि त्यांच्या पापाचे धनी आम्ही झालो असतो. आणि मला वाटतं की हे एक वेगळ्या प्रकारची सेटलमेंट आहे की जर 100% ही भाऊबंदकी आहे. मी त्याला भाऊबंदकी म्हणेन. यांनी मला वाटतं की महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाला जर भाऊबंदकी करायची असेल तर त्यांनी त्यांची खुशाल करत बसावी. बारामतीमध्ये करावी, नाही इतर कुठल्याही ठिकाणी करावी. परंतु आम्हाला ऍटलिस्ट काँग्रेसची भूमिका मांडेन, परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्हाला त्यांनी आता गृहीत धरू नये, कारण हे दुसऱ्यांदा झाले. आज महानगरपालिकेमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाने त्यावेळेस सुद्धा अशी भूमिका घेतली नसती तर आज पुणे चित्र वेगळं झालं असतं. आता यांच्यामध्ये तर आता मी जे काही आजच्या दिवसात कालच्या दिवसापासून सगळ्या विषयाचा अभ्यास करतोय त्याच्यामध्ये बघा, तुम्ही ठाण्यामध्ये जर पाहिलं तर ठाण्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनी माघार घेतली आहे, तिथं माघार घेतली आहे. पुण्यामध्ये त्यांनी माघार घेतली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तिथं माघार घेऊन तिथं फाटक साहेबांना म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला मदत केली आहे. पुण्यामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून इकडे राष्ट्रवादी काँग्रेसला इथं मदत झाली आहे. आणि आता जर तिकडं म्हणजे महायुतीला एक प्रकारे इथं मदत झाली आहे इथं पुण्यामध्ये. आणि आता तुम्ही जर तिकडं बघताल साताऱ्यामध्ये, जर साताऱ्यामध्ये तिथं जर अभयसिंह जगतापांचं सीट लागलं तर समजा या 3 सीट वाटून घेतल्यात, कारण त्या ठिकाणी तिथं आता शिवसेना दुखवलेली आहे. साताऱ्यामध्ये मारहाण झाली आहे पालकमंत्र्यांना, त्यांचा जर कुठे तिथं इगो दुखवलेला आहे असं मला तर वाटते प्राथमिक दृष्ट्या. जिथं ठाण्यात मदत केली आहे तिथं साताऱ्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाला 100% मदत होणार आणि त्या ठिकाणी अभयसिंह जगताप यांची सीट लागू शकते. अशा प्रकारे वाटत हे तुला घेतो ते मला घे आणि मधल्यामध्ये आमच्या आघाडीचा फार वाढलो साताऱ्याचं आणि ठाण्याचं सोडा, पण पुण्यात तुमचा वापर करून घेतला जातोय काँग्रेसचा शिवसेनेचा राष्ट्रवादीकडून शरदचंद्र पवार पक्षाकडून. आता तसंच म्हणावं लागेल. मला वाटतं की त्यांनी पण स्वतःचा पण विचार केला पाहिजे की आज त्यांच्या पक्षाचे फक्त 3 नगरसेवक झाले, आमच्या पक्षाचा 1 नगरसेवक झालाय. जर कदाचित महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर त्यावेळेस जो स्टंट केला गेला ते बाजूला झाले सगळे, त्यावेळेस जर असे केलं नसतं तर आज पुण्यामध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीचे बऱ्यापैकी नगरसेवक निवडून आले असते. परंतु तसं झालं नाही. त्यावेळेस सुद्धा हीच भूमिका घेतली आणि मला वाटतं की पुन्हा एकदा आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेलं आहे.